एक प्रकारे वचन निर्माण होईल आणि तुम्हाला न्याय मिळेल. अन्यथा आम्ही न्यायाची अपेक्षा दुबंगलेल्या अवस्थेमध्ये कुणाकडूनही करू शकत नाही. बाबासाहेबांनी तुम्हाला एक संघ बनवलं, तुम्हालाच एक संघ बनवलं नाही. दलितांचे राजा, दलितांचे कैवारी बाबासाहेबांना मी कधीच म्हणत नाही. अरे जो या देशाचा स्वतःला नागरिक समजतो, जो या देशामध्ये स्वतःला भारतीय समजतो, त्या प्रत्येक भारतीयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत. आणि म्हणून जर बाबासाहेब नसते तर तुम्ही भारतीय बनू शकत नव्हते. भारतीय बनण्याची लायकी तुमच्यामध्ये नव्हती. इथली जाती व्यवस्था, इथली वर्ण व्यवस्था, इथली धर्मवादी व्यवस्था ही तुम्हाला कधीची तोडून मुक्त झालेली असती. बाबासाहेब होते ज्यांनी या देशामध्ये एका संविधानाच्या रूपाने या देशातल्या प्रत्येक माणसाला, तो काश्मीरच्या खोऱ्यातला असो की तो कन्याकुमारीच्या टोकावरचा असो, प्रत्येक माणसाला एका सूत्रात मानलं ते बाबासाहेब होते. तुम्हाला भारतीयत्वाची ओळख देणारे बाबासाहेब होते. परंतु त्यांचा विसर आम्हाला पडलेला आहे आणि या विसर पडल्यामुळे आमच्यामधले भांडण सुरू झाली आहे. आता काहीतरी एक नवीन मॅसेज सुरू झालेला आहे की आम्हाला 90% मिळूनही सत्ता प्रवेश मिळत नाही किंवा नोकऱ्या मिळत नाही आणि यांना 50%वर मिळतं. मला समजत नाही की हा आरक्षणाचा गणित कोणी लावला, हे आरक्षणाचं गणित कोणी लावलं, हे मेरिटचं गणित कोणी लावलं. माझा मुलगा निश्चितच मी त्याला चांगली परिस्थिती देतो, माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे, मी शिकलेला आहे, त्याच्यामुळे मी माझ्या मुलाला जन्म होता बरोबर त्याला जे काही वातावरण देईल ते चांगलंच देईल, मी त्याला जे काही एज्युकेशन देईल ते चांगलंच देईल, मी त्याला जे काही शिकवणी देईन ती चांगलीच देईन. मग सगळं जर चांगलं चांगलं मिळत असेल तर माझा मुलगा 80-90% मिळवलं तर काय वाईट आहे किंवा काय वावगं आहे? तो मिळवणारच. आणि मला विचार करायचा तो माझ्या माणसाचा जो झोपडीत राहतो आणि झोपडीत राहून संघर्ष करून तो माणूस तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जेव्हा करतो, 10-20% कमी जरी असले तरी तो तुमच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे. कारण की मला सगळं चांगलं मिळालं, त्याला फक्त संघर्ष मिळाला आणि संघर्षाला भांडून तो पुढे जातो आहे. 100% मेरिटचं तुम्ही असं तुकडे 20-20% टप्पे पाडा. एक तुमची आर्थिक सामाजिक परिस्थिती, दुसरी तुमचं वातावरण, तिसरं तुमची तुम्ही शिकत असलेले शाळा महाविद्यालय, तुम्हाला मिळणारी शिकवणूक आणि तुमचा जो काही उठणं बसणार व्यवहार वर्तमान, तो असं 20-20% द्या प्रत्येकाला. मग समजेल तुम्हाला की खरा मेरिट कोण आहे. यशस्वीतेचं राजकारण मेरिटवर केलं जात नाही. अन्यथा बिल गेट्स सगळ्यांना माहिती आहे ना, बिल गेट्सचं एक वाक्य तुम्हाला सांगतो. या आरक्षणवाद्यांनी आणि मेरिटच्या गप्पा करणाऱ्यांनी हे बुद्धीच्या आतमध्ये पुरून ठेवावं. काय म्हणतो बिल गेट्स? काय म्हणतो की मी माझ्या आयुष्यात कधीही मेरिट आलेलो नाही, मी माझ्या आयुष्यात कधीही मेरिट आलेलं नाही, पण तू आज जगातले सगळे मेरिट माझे गुलाम आहे. यश त्याला म्हणायचं ना, यश त्याला म्हणतात की जो मेरिटला गुलाम करतो. अरे आज तुम्ही बिल गेटचे नोकर आहात, मेरिट वाले ना, मेरिट वाले बिल गेटचे गुलाम आहात, बरोबर आहे. परंतु त्या माझ्या समाजातल्या माणसाला 50%, 60%, 70% मिळवणाऱ्या माझ्या पोराला विचारून पहा की तू कोणाचा गुलाम आहेस. तो एकच म्हणतो मी बाबासाहेबांच्या स्वाभिमानाने झालेलो आहे, मी कुणाचा गुलाम नाही, मी भारत स्वतंत्र आहे. ही परिस्थिती आहे. आणि म्हणून आरक्षणाच्या नावाने, मेरिटच्या नावाने वाद घालण्याची ही वेळ नाही, ही वेळ आहे एकत्र येण्याची. मी तुम्हाला सांगितलं की या देशातला 5 लाखाचा, या महाराष्ट्रातला ज्यांची संख्या 5 लाखाच्या जवळपास असेल तो तुमच्या सत्तेवर आहे, तो प्रशासन व्यवस्थेमध्ये आहे. मी तुम्हाला काही आकडेवारी देतो की अतिशय काटेकोरपणे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याचा पुढच्या आयुष्यामध्ये वापरही करा. मी हे का देतो? एक तुम्हाला मी या ठिकाणी जे काही आलं ते चिंतनासाठी आलं, तुम्हाला चिंतनाला लावणे मी यासाठी आलोय. दोष इतरांमध्ये नसतो. एक बोट जेव्हा आम्ही दुसऱ्यावर दाखवतो, 4 बोट आपल्याकडे असतात. आमची वर्तणूक कशी आहे? कोणाची हिंमत होत नाही. जर एक संघ समाजाला तोडण्याची हिंमत या जगाच्या
हिटलर तर बाबासाहेबांनी कधीच हरवून चुकले होते. या हिटलरांना तुम्हाला हरवण्याची हिंमतच होणार नाही. जो माणूस एक संघ असतो, जो समाज एक संघ असतो, त्या एक संघ समाजामध्ये हिटलर कधीच पैदा होत नाही. तुमच्या समाजामध्ये जर हिटलर पैदा होत असतील आणि जर सत्तेवर जर जात असतील तर ही तुमची नाकामी आहे. म्हणून आज मी तुमच्या समोर जी काय आकडेवारी देतोय, आमच्या दुभंगलेपणाची आकडेवारी. या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे का की आपली लोकसंख्या किती आहे? आता एससी आणि एसटी आणि इतर भटके विमुक्त असं बघू किती आहे? किती आहे माहिती आहे का? 23%. एससी एसटीला 22.5% आरक्षण आहे ना, लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. म्हणजे 22-23% आपली लोकसंख्या आहे. बरोबर आहे? या 22-23% आणि ओबीसीची संख्या किती आहे? 54-60च्या जवळपास. बरोबर आहे? मुस्लिमांची संख्या किती आहे? 4%च्या आसपास. बरोबर आहे? असं जवळपास 75-80%, 85%च्या आसपास तुम्ही पोहोचता. या लोकसंख्येमध्ये आज महाराष्ट्रात मागच्या 2009च्या काळात काँग्रेस सत्तेवर होती. काँग्रेसला किती मतदान होतं? फक्त 90,000. एकूण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मिळणारं मतदान 90,000. आणि 2014च्या आकडेवारीनुसार या महाराष्ट्रामध्ये जवळपास एससी आणि एसटी, पुरुष आणि महिला असं दोनही पकडून 1,60,00,000 मतदार आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 1,60,00,000 मतदार पुरुष आणि महिला, एससी आणि एसटी. आता याच्यात बौद्ध वेगळे आहेत ना, बौद्धांना अदरमध्ये टाकलेलं आहे. बौद्ध एससी आणि एसटी मध्ये येत नाही. बौद्धांची संख्या किती आहे सर महाराष्ट्रामध्ये सध्या? 0.6. जवळपास 70 ते 80 लाखाच्या 80 ते 90 लाखाच्या आसपास आहे. आता त्या 80 ते 90 लाखाच्या लोकसंख्येमध्ये मतदार किती असतील? 50 लाख तर कमीत कमी असतील. टोटल मत किती होतं? 2 करोडच्या वर होतं. 2 करोडच्या वर होतं. या 2 करोडच्या वर असणाऱ्या मतदारांमध्ये तुमची सत्ता नाही. या 2 करोड पेक्षा जास्त मतदार ज्या समाजाचे आहेत त्या समाजाची सत्ता नाही आणि जे 5 लाखाच्या घरात आहेत ते सत्तेवर आहेत. दुर्भाग्य आहे. पण याचं कारण काय आहे? तुम्ही मोर्चे तर काढताय. लाखोची संख्या, इतके लाख. कुठून लाख आले? मतपेटांमध्ये एकही लाख दिसत नाही. कठीणच काम आहे ना. अरे तुम्ही मोर्चे काढता, तुमच्या विचाराचे काढताय. तुम्ही आंबेडकरी विचाराचे असाल किंवा कोणत्याही विचाराचे असाल, ॲट्रॉसिटीच्या समर्थनात मोर्चे काढता म्हणजे तुम्ही आंबेडकरवादी आहात. हे गृहीतक मी जे पकडून ठेवलेलं आहे बरोबर असेल ना? की तो कोणी बसलेला आहे की तो म्हणतो की माझा ॲट्रॉसिटीला समर्थन आहे पण मी आंबेडकरवादी नाही. आहे का कोणी? नाही. ॲट्रॉसिटीचं समर्थन करणारा प्रत्येक माणूस हा आंबेडकरवादी आहे. मग आंबेडकरवाद्यांची संख्या तर 1 करोडच्या वर आहे. मतदारांची संख्या, टोटल संख्या नाही, मतदारांची संख्या 2 करोडच्या वर आहे. आणि सत्तेवर येणारी माणसं आज शिवसेना 2014 मध्ये शिवसेनेला फक्त 1 करोड मतदान आहे. फक्त 1 करोड मतदान. बीजेपीला 1,40,00,000 मतदान आहे. 5 लाख लोकसंख्येच्या वर्गाला 1,40,00,000 मतदान कोणी दिलं? आता मला वाटतं यात बसलेल्या लोकांनी दिलं असेल. आणि तुमच्याशिवाय दुसरं तो कोणी देऊ? बरोबर आहे ना? तुमच्याशिवाय दुसरा कोण देऊ शकतो? जे 5 लाखाच्या घरात आहेत त्यांचा एक आमदारही निवडून येतो की नाही येतो? जर विचार केला, खऱ्या अर्थाने जर विचार केला, एकेका मतदारसंघामध्ये असतील किती? 100, 150, 200, 500 खूप झाले. 1000. बरोबर आहे ना? 1000 लोकसंख्येमध्ये आमदार येतो का? निवडून नाही येत. मग सत्तेवर कसे आले?
140-44 आमदार कुठून आले, कसे निवडून आले? एक लक्षात घ्या, आम्ही या देशातल्या लोकशाहीला व्यवस्थित समजून घेतलेलं नाही. बाबासाहेब काय म्हणायचे, ही लोकशाही पक्षीय लोकशाही आहे, ही लोकशाही जनतेची लोकशाही आहे. आणि पक्षीय आणि जनतेची लोकशाही ही जनतेच्या विचारावर, त्यांच्या विचारधारेवर अवलंबून असते. म्हणून या ठिकाणच्या जनतेने, मतदाराने मतदान करत असताना कशाचा विचार करायचा की त्याची विचारधारा कुठली, काय विचार करायचा तर त्याची विचारधारा कुठली, त्या विचारधारेवर काम करणारा राजकीय पक्ष कोणता आणि त्या राजकीय पक्षाचं नेतृत्व करणारा, त्या विचारधारेशी प्रामाणिक असणारा नेता कोणता, हा विचार करून त्या पक्षाच्या, त्या नेत्याच्या, उमेदवाराच्या पाठीशी आम्ही ज्या दिवशी हे 2 करोड मतदान एका मतपेटीमध्ये टाकून, त्या दिवशी आम्हाला सत्तेपासून कोणी अडवणार नाही. अरे ॲट्रॉसिटीची हिंमत तर सोडा, तुमच्या असं म्हणतात, जो सत्तेवर असतो सत्ताधारी समाजावर नजर उचलून सुद्धा पाहण्याची हिंमत कोणाची होत नाही, कोणी करत नाही. पण जो विस्थापित असतो आणि ज्याच्यामध्ये स्वतःमध्येच मतभेद असतात, जो स्वतःच विभागलेला असतो, त्याला माहिती आहे की हा माझाच कार्यकर्ता आहे, ये बाबा ते आपल्या कार्यकर्त्यावर त्याच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे, जा पोलीस स्टेशनला आणि त्या माणसाला सांग. हा दबील माणूस जो दुसऱ्या पक्षामध्ये काम करतो, तो त्या ठिकाणी जातो, पोलिसांना मॅनेज करतो, तुमची ॲट्रॉसिटी जागच्या जागेवर राहते. ॲट्रॉसिटीची प्रभावी अंमलबजावणी तुम्हाला या माणसांना थांबवून करता येईल. ॲट्रॉसिटीची प्रभावी अंमलबजावणी तुम्हाला त्या माणसांच्या पाठीशी उभं राहून करता येईल. मोर्चे काढून पुन्हा एकदा यांच्या मतपेट्या, त्या 5 लाख लोकांच्या त्या विचारधारेसोबत, नागपूर मुख्यालय विचारधारेसोबत जर जात असतील तर तुम्ही अपेक्षा करू शकत नाही, न्यायाची अपेक्षा करू शकत नाही, समाजावरचे अन्याय अत्याचार थांबू शकत नाही. आम्हाला गरज आहे, ओबीसी असो, एससी असो, एसटी असो, आमची विचारधारा कोणती, आम्हाला कुठे जायचं, आमची दिशा कोणती, आमची जर दिशा आम्ही ठरवली असेल तर त्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी आमचं बोट धरणारी विचारधारा कोणती. मनुवादी विचारधारा ओबीसींना बोट धरून चालवू शकते का, याचा विचार ओबीसींनी करावा. मनुवादी विचारधारा मराठ्यांना त्यांचं बोट धरून त्यांच्या विकासापर्यंत नेऊ शकते का, याचा विचार मराठ्यांनी करावा. मनुवादी विचारधारा त्या भटक्या विमुक्तांना त्यांचं बोट धरून विकासाच्या मार्गावर नेऊ शकते का, जर नेत नसेल तर मग तुम्हा सर्वांना बोट धरून विकासाच्या मार्गावर नेणारी विचारधारा जर कुठली असेल तर तो फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि म्हणून आम्हाला त्या लोकांपर्यंत पोहोचून त्या लोकांचं मानसिक खच्चीकरण जे झालेलं आहे, जो दुभंगलेपणा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, तो दुभंगलेपणा आम्हाला त्या ठिकाणी तोडावा लागणार आहे. आणि ही जी काही मी तुमच्या समोर आकडेवारी दिली की तुम्हाला आता समाजामध्ये प्रबोधन करत असताना खूप झाल्या फटाफटी. काय म्हणतात, दोन्हीकडे मोर्चे निघत आहेत. मला अक्षरशः मी प्रश्न विचारला की तुम्ही मोर्चे काढता कोणा विरोधात काढता? आजपर्यंत मोर्चे निघाले, इतिहासामध्ये अनेक मोर्चे निघाले. अनेक मोर्चे निघाले कोणाविरुद्ध होते? सत्तेविरुद्ध आणि सरकार विरुद्ध होते ना. सत्तेविरुद्ध आणि सरकार विरुद्ध होते. तुम्ही न्यायाची मागणी कोणाकडून करता? सत्तेकडून आणि सरकारकडूनच, प्रशासनाकडूनच. बरोबर आहे. तुम्ही मोर्चे काढता त्यांच्या विरोधात, न्यायाची मागणी करता त्यांच्याकडून. पण मला असं दिसतच नाही की आज जे महाराष्ट्रात मोर्चे निघत आहेत ते सत्तेच्या विरोधात आहेत किंवा सरकारच्या विरोधात आहेत. खुद्द या महाराष्ट्राच्या सरकारचा अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणतोय की मराठ्यांचे मोर्चे सत्तेविरोधात नाही. तो सत्तेविरोधात नाही तो कोणा विरोधात? सरकार विरोधात नाही तो कोणा विरोधात? त्यांना न्याय कोण देणार आहे? आम्ही. त्यांना आरक्षण कोण देणार आहे? आम्ही. त्यांची आर्थिक परिस्थिती कोण सुधारणार आहे? आम्ही. त्यांच्यासाठी योजना कोण राबवणार आहेत? आम्ही. आणि तुमचेही मोर्चे काढले जात आहेत. तुमच्याही मोर्चाला आता ते बोलत नाही. अनेक फॅक्ट फाइंडिंग माझ्याजवळ आहे.
अनेक गट तुमचे मोर्चे निघाले पाहिजे म्हणून या समाजातला एक पक्ष कामाला लागलेला आहे. मला हे समजत नाही, सत्तेमध्ये राहायचं आणि सत्तेच्या विरोधात मोर्चे करायचं कुठला शासन आला? बाबासाहेबांनी सत्तेला हात मारला. जेव्हा वाटलं की सत्तेमध्ये राहून मला माझ्या समाजाला न्याय मिळवून देता येत नाही, या इथल्या ओबीसी वर्गाला हिंदू कोड बिल पारित करून देता येत नाही, सत्तेला लाथ मारलं, मंत्रिपदाला लाथ मारली आणि ओबीसीच्या हक्कासाठी बाबासाहेब सत्तेच्या बाहेर गेले. आणि तुमच्याकडे थोडासा बाबासाहेब जिवंत असेल आणि समाजात प्रति थोडीशी जरी स्वतःमध्ये काहीतरी उरलं असेल, काहीतरी थोडस जरी उरलं असेल तर सत्तेच्या बाहेर याला किती मोर्चे काढायचे काढा, मी येतो त्या मोर्चामध्ये. पण सत्तेमध्ये राहता आणि सत्तेच्याच विरोधात मोर्चे काढताना समाजाला न्यायाच्या गोष्टी सांगता, समाजावर अन्याय करणारी सत्ताधारीच आहे, सरकारच आहे आणि समाजाला न्याय देणाराही सत्ताधारीच आहे. तुला ठरवायचं आहे की तू समाजाच्या बाजूने की तू सरकारच्या बाजूने. ही परिस्थिती आहे. मी कोणाचंही नाव घेत नाही, मी टीका करायसाठी आलो नाही, मी तुम्हाला आत्मप्रवृत्त करण्यासाठी आलो. ॲट्रॉसिटीच्या संदर्भामध्ये या महाराष्ट्रामध्ये खोंगावणारे जे युद्ध आहे ते आम्हाला थांबवायचं आहे आणि आमच्यावरची जी जबाबदारी आहे ती आमच्यावरची जबाबदारी प्राणपणाने नेमकेपणाने आम्हाला निभायची आहे. आम्ही काय करतोय, आम्ही आमच्या जबाबदाऱ्या चिटकतोय आणि गर्दी दाखवून मोर्चे काढतो. मोर्चाला विचार नसतो, मोर्चाला कृती नसते. मोर्चाचं नेतृत्व करणारा ठरवायचं असते की त्या मोर्चाला कुठल्या विचाराकडे घेऊन जायचं. तुमच्या मोर्चाला जर मनुवादी विचाराकडे त्या नागपूरच्या मुख्यालयी विचारामध्ये थोडस पूर्वेकडला बघा, कारण नागपूरच्या मुख्यालयी विचार हा दीक्षाभूमी सुद्धा आहे, परंतु नागपूरच्या मुख्यालयी पूर्व मुख्यालयी विचारांकडे न्यायचा आहे की नागपूरच्या मध्यभागी बसलेल्या आणि इतिहासातल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या विना रक्तहीन क्रांतीच्या त्या दीक्षाभूमीच्या विचारापर्यंत घेऊन जायचा. हे युद्ध थांबलं पाहिजे. बंधूंनी युद्ध करून तुमचं आमचं भागणार नाही. ॲट्रॉसिटी का होतं त्याची कारण मी तुम्हाला थोड्या पुन्हा स्पष्ट करून सांगतोय. काय झालं, बाबासाहेबांनी कधीच कोणाचा द्वेष करण्याचं शिकवलं नाही. बाबासाहेबांनी नाही स्वतः केलं आणि नाही दुसऱ्यांना सांगितलं की बाबाला तुम्ही द्वेष करा. आम्ही द्वेष का करतो? मान्य आहे आम्हाला बाबासाहेबांनी बुद्ध दिला. आता बुद्ध दिला तो माझा व्यक्तिगत अधिकार आहे. बुद्ध हा माझ्या व्यक्तिगत जीवनाचा भाग आहे. मी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये कसा जगतो, कसा वावरतो, कसं वर्तणूक करतो हे मला बुद्धाने सांगितलं आणि माझी वर्तणूक, माझी प्रगल्भता ही त्या बुद्ध विचारावर असली पाहिजे. पण बुद्धिझम दिलं म्हणजे तुम्हाला हिंदू धर्मावर, मुस्लिम धर्मावर, ख्रिश्चन धर्मावर, जैन धर्मावर टीका करण्याचं लायसन देणं होतं का? आमच्या भाषणकारांना फार सवयी पडलेली आहे. बुद्ध विहाराच्या उद्घाटनाला जातील, बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला जातील, बुद्ध मूर्तीच्या उद्घाटनाला जातील आणि मोठ्या मोठ्याने ठोकतील की हिंदू असे होते, हिंदूचे देवत असे होते, हिंदूच्या मूर्त्या तशा होत्या, ईश्वर असा होता, आत्मा तसा होता. आई की काय 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 काही विचार की त्या गावामध्ये असणारा आपला बांधव आणि त्याला त्याच्या ईश्वरावर ठोकल्याने, त्याच्या ईश्वरावर टीका केल्याने, त्याच्या जातीवर, त्याच्या धर्मावर टीका केल्याने तो काय तुमचा होणार आहे? आणि त्याच्या जातीवर, धर्मावर, ईश्वरावर टीका केल्याने जर तो तुमचा होत नसेल तर तुम्ही टीका कशासाठी करता? बुद्ध दिला म्हणजे तुम्हाला समाजावर टीका करण्यासाठी बुद्ध दिला नाही. बुद्ध तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत आचरणामध्ये अंगीकारायचा आहे. ज्या दिवशी बुद्ध तुम्ही तुमच्या आचरणामध्ये आणाल, समोरचा माणूस प्रभावित होऊन हा माणूस बुद्ध माणूस चालला असं जेव्हा अंगुली निर्देश रस्त्यावर करेल त्या दिवशी समोरचा माणूस तुमच्या जवळ येईल आणि तोही बुद्ध व्हायला लागेल. शिव्या दिल्याने कोणीही बुद्ध होणार नाही. मार मोठ्या मोठ्याने सांगतात बाबासाहेबांचा उद्देश होता भारत वतमय करणे आणि तुमची गरजच नाही. बाबासाहेबांनी त्या देशाचं संविधान लिहून त्या देशाला भारतीय वतमय करून गेलेले आहे.
वचन मी या ठिकाणी रुजवलेली आहेत की माझा गुरु भगवान बुद्धांकडून घेतलेली आहेत. तुम्ही कोण होता भारत बौद्धमय करण्याचे? देव बाबासाहेब छोटा खुद्द करून गेले, संविधानाला मानतो म्हणून आता त्याचा जात कोणती, त्याला धर्म कोणता, हे दुनियाचा अधिकार तुम्हाला लायसन कोणी दिली आहे का? पण आम्ही हे लायसन स्वतःकडे ठेवून घेतली आणि आम्ही शिव्या देत बसलो, बंधूंनो थांबवा. आम्ही सर्व या देशाचे नागरिक आहोत, सर्व या समाजाचे घटक आहोत, आम्ही एकाच समाजाची माणसं आहोत. कुणाच्या धर्माला, कुणाच्या ईश्वराला, कुणाच्याही देवाला टीका करू नका. तर त्यांना सोबत ठेवून तुम्ही काय करता, ते काय करतात याचं स्वतः थोडस अवलोकन त्यांना करण्याची संधी द्या. तुम्हाला सांगण्याची, कोणाला बुद्ध धर्म घ्या रे बाबा हे सांगण्याची गरज पडणार नाही. लोक स्वतःहून येतील. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोक वाचायला लागलेली आहेत. आम्हाला सांगण्याची गरज नाही, लोक आमच्याकडे येत आहेत. साहेब आम्हाला बुद्ध धर्माचा स्वीकार करायचा आहे, कसं करू सांगा, पुढची प्रोसेस काय आहे ते सांगा. हे या माध्यमातून तुम्हाला तुमचा जो काही उद्देश आहे तो सफल करावा लागणार आहे. कोणाच्या हिंदूंच्या देवा धर्मावर, त्यांच्या ईश्वरावर, त्यांच्या धर्मावर, त्यांच्या जातीवर टीका करू नाही. आम्ही जे 60 वर्ष केलं ते थांबवावं लागणार आहे. ज्या दिवशी आम्ही हे थांबवू, समोरच्या माणसाला माणूस समजू. बुद्धांनी माणूस तुम्हाला शिकवलं, बाबासाहेबांनी समोरच्या माणसाला फक्त माणूस म्हणून स्वीकारा एवढंच सांगितलं. आम्ही मात्र त्याची जात स्वीकारायला लागलो, त्याचा धर्म स्वीकारायला लागलो, त्याचा ईश्वर, त्याची आत्मा, त्यांचा परमात्मा सगळं स्वीकारायला लागलो. आणि जे स्वीकारायचं होतं तो माणूसच विसरून गेलो. माणूस स्वीकारा. माणूस ज्या दिवशी स्वीकारायला लागल तेव्हा सर्वप्रथम जर काही होईल तर तो माझ्या गावातला माणूस जो आहे ना, जो असुरक्षित आहे, जिथे आजही जाती व्यवस्थेची जड ज्या गावामध्ये टिकून आहे, तो माझा गावातला माणूस सुरक्षित होईल. आणि याचं कर्तव्य कोणाचं आहे? हे आमचं कर्तव्य आहे. चळवळ ज्यांच्या खांद्यावर आहे त्यांचं कर्तव्य आहे. या ठिकाणी बसलेल्या सगळ्या तरुण चेहऱ्यांचं त्याच्या खांद्यावर उद्याची चळवळ उभी आहे, तर सर्वांचं कर्तव्य आहे आणि त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आपली आहे. आम्ही जर या चळवळीमध्ये 60 वर्ष खस्ता खाल्ली असतील, या चळवळीचं यशापयश आम्ही पाहिलं असेल, या विचारांचं यशापयश आम्ही पाहिलं असेल, तर आम्हाला या समाजाला, आता या पुढच्या पिढीला काय द्यायचं आणि काय देऊ नये हे आम्हाला ठरवायचं. आणि म्हणून ॲट्रॉसिटी जर आम्हाला खऱ्या अर्थाने थांबवायची असेल तर आम्हाला त्या पद्धतीने विचार करावा लागेल. आमची एकसंगता, आमची राजकीय ताकद जोपर्यंत उभी होत नाही आणि ती राजकीय ताकद गटागटात नाही, म्हणून मी मगाशी म्हटलं की तुमचा राजकीय पक्ष त्या विचारावर काम करणारा नेतृत्व तो खंबीर आणि प्रामाणिक असला पाहिजे, तो स्वाभिमानी असलाच पाहिजे. नाही सत्तेमध्ये जाऊन सत्तेच्या विरोधात मोर्चे काढायला लावणारा भाग पाडणारा नको. तुम्हाला तुमचा माणूस स्वीकारावा लागेल, तुमचा नेता स्वीकारावा लागेल, तुमचा राजकीय पक्ष स्वीकारावा लागेल. तुम्हाला सत्तेपासून कोणीही रोखणार नाही. आणि जो माणूस सत्तेवर असतो त्याच्यावर अन्याय अत्याचार होत नाही. जो माणूस सत्तेच्या बाहेर असतो त्याच्यावर अन्याय अत्याचार जरा जास्त होतात. ही साधी कन्सेप्ट या लोकशाहीमध्ये आज यांनी रुजवली, ती आम्हाला अंगीकारायची आहे आणि आम्हाला आमची ताकद दाखवायची आहे. ती राजकीय ताकद ज्या दिवशी आम्ही दाखवू, कोणीही ॲट्रॉसिटीवर आवाज उचलणार नाही, तुमच्या आरक्षणावर आवाज उचलणार नाही. आणि यानंतरची आमची लढाई ही या आरक्षणाचा जो काही बॅकलॉग आहे तो भरून निघावा यासाठी असणारे आहेत. आणि ओपन खुल्या प्रवर्गामध्ये आमची नियुक्ती व्हावी, आम्हाला ऍडमिशन मिळावं. पहिला आणि संवैधानिक अधिकार, तो मूलभूत अधिकार आमचा आहे. आमचा मूलभूत अधिकार जरी आरक्षण असला तरी तो सेकंडरी आहे. आमचा पहिला मूलभूत अधिकार आहे की या देशाचा नागरिक म्हणून आम्हाला खुल्या प्रवर्गातून आमची नियुक्ती होणे, खुल्या प्रवर्गातून आम्हाला आमची ऍडमिशन होणे, हा आमचा पहिला अधिकार आहे. आणि तो पहिला अधिकार आम्ही गाजवला पाहिजे. सरकारने तो आम्हाला पहिला अधिकार दिला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही आमचा पहिला अधिकार वापरू, त्यानंतर दुसऱ्या ऑप्शनल कडे आपण तेव्हाच पडतो ना, बरोबर आहे ना? तेव्हा पहिलं आपल्याला मिळतं, त्यानंतर आपण ऑप्शनल कडे वळतो. आरक्षण हे आमच्यासाठी ऑप्शनल आहे, पण आरक्षणाला यांनी फंडामेंटल बनवून जो तुमचा प्रथम अधिकार होता त्याला ऑप्शन मध्ये टाकलेला आहे. आणि म्हणून
ते फंडामेंटल बनवण्याचं मान्य केलं असतं की त्यांनी आरक्षण फुलफिल केलं असतं. या आरक्षणाचा बॅकलॉग तुम्ही शोधा. जवळपास 50% आरक्षणाचा बॅकलॉग आजही या महाराष्ट्रामध्ये भरला गेला नाही. ओबीसींना किती न्याय देतील मला शंका आहे की एससी एसटींना न्याय देऊ शकले नाही ते ओबीसीच्या आरक्षणाला किती न्याय देऊ शकतील आणि त्या सरकारकडून आपण किती अपेक्षा करायची हा विचार आपल्याला करायचा आहे. यापुढे मी पुन्हा आपल्याला चर्चेमध्ये बोलायचंच आहे. मी तुमच्या समोर जी काही वास्तव स्थिती जी काही मी तुमच्या समोर मांडली, आज जे काही होतंय, आज हे फक्त प्रयोग आहे. लक्षात घ्या, या अॅट्रॉसिटीच्या संदर्भात आरक्षणाच्या संदर्भात जे काही मोर्चे निघत आहेत हा पहिला प्रयोग आहे. उद्याला या देशातला संविधान बदला म्हणून जर मोर्चे निघाले नाही तर मला येऊन नागपूरच्या भूमीवर भेटा. हा त्यांचा पहिला प्रयोग आहे. या पहिल्या प्रयोगामध्ये जर ते यशस्वी झाले तर त्यांचा प्रयोग असा असणार आहे की या देशाचं संविधान बदला आणि या देशाचं संविधान बदला म्हणून असेच मोर्चे निघतील. ते मोर्चे काढायची की नाही, कारण हिटलरची औलाद या देशाच्या सत्तेवर आहे आणि ते तुम्ही बसवलेली आहे, त्याला जबाबदार तुम्ही आहात. मी त्यांना दोष देतच नाही. दोष मी तुम्हाला देतो, कारण मी सगळ्या आघाडीवादी जेव्हा पाहतो तेव्हा आंबेडकरवादी पक्ष म्हणणाऱ्या सगळ्या पक्षांची मिळून मतदानाची यादी काढतो. मग भाजप असो, बीजेपी असो, बीएसपी असो किंवा मग जेवढे काही आठवले, आरपीआय जे काही आहे, जेवढे आंबेडकरवादी पक्ष म्हणणारे जे काही असतील तुकडे टाकले, त्या सगळ्या तुकड्यांची बेरीज गोळाबेरीज करतो तर 15 ते 20 लाखाच्या वर जातच नाही. आणि या महाराष्ट्रामध्ये जर माझा आंबेडकरी मतदार हा 2 करोडच्या घरात जर असेल तर माझ्या आंबेडकरी पक्षांना फक्त 20 लाख मतदान का मिळते? 1,80,00,000 मतदान कोणाकडे गेला, कुठे गेला, कुठे जातोय? मी ओबीसीला घेतलंच नाही, मी फक्त एससी एसटी आणि बौद्धांची गोष्ट करतोय. एससी एसटी आणि बौद्धांची गोष्ट करतोय. कमीत कमी यांच्यातलं चला एसटींना वगळू, एसटी हे बीजेपी मध्ये आहे, शिवसेनेमध्ये आहे, काँग्रेसमध्ये आहे, एससींना तरी घेऊन चला एससी नाही देत. मी काय म्हणतोय, एससी पण नाही देत आम्हाला मतदान. आणि निदान बौद्धांनी जरी दिले तरी 50 लाख व्हायला पाहिजे. सर्व आंबेडकरी पक्षांना मतदान 50 लाख व्हायला पाहिजे, कारण बौद्धांची संख्या आहे, मतदार संख्या 50 लाख. तुम्ही बौद्धांनी तरी आंबेडकरवादींना मतदान करायला पाहिजे, तेही होत नाही. 15 ते 20 लाखाच्या सर्व पक्षांना मिळून मिळणाऱ्या मतदानाची आकडेवारी मी तुमच्या समोर ठेवतोय. 15 ते 20 लाखाच्या पुढे जाताना दिसत नाही. बंधूंनो, हा चिंतनाचा विषय आहे. आम्ही फक्त अॅट्रॉसिटी आमच्या विरोधात योग्य अंमलबजावणी होत नाही म्हणून मोर्चे काढायचे आणि मतदानाच्या वेळेस त्यांच्याच याला मतदान करायचं. मग ते अंमलबजावणी करण्याची जर अधिकार तुम्ही त्यांना दिला आहे तर तुम्ही कोणाला विचारता? त्यांनाच विचार. आणि त्यांच्याकडून तुम्हाला न्यायाची अपेक्षा करता येत नाही. विचार हा विचारानेच लढला गेला पाहिजे. तुमचे मोर्चे विचारानेच लढले गेले पाहिजेत. चळवळ ही विचारानेच लढवली गेली पाहिजे. सत्ता ही विचारानेच चालवली गेली पाहिजे. आज ते सत्तेवर आहेत, त्यांच्या विचाराने सत्ता चालवत आहेत. ज्या दिवशी तुम्ही सत्तेवर जाल तुमच्या विचाराने सत्ता चालेल. आज ते त्या विचाराची सत्तेवर असल्यामुळे त्यांच्याच विचाराने सत्ता चालवणार आहेत. तुम्ही त्यांच्याकडून आंबेडकरी विचाराने सत्ता चालवण्याची अपेक्षा करणे म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे. ते आधी आपण बंद केलं पाहिजे. आम्हाला आमच्या विचाराच्या सत्तेतून आमची सत्ता कशी चालेल त्याची आकडेवारी मी तुम्हाला दिलेली आहे. दोषी कोण आहे आणि निर्दोष कोण आहे, काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये. तुम्ही जर हिटलर वाचाल तर तुम्हाला कळेल की हिटलरनी ज्या पद्धतीने सत्तेवर आला, हिटलरही लोकशाहीच्या मार्गातून सत्तेवर आला, निवडणुका लढूनच सत्तेवर आला. परंतु सत्तेवर आल्यानंतर त्याने जे काही केलं त्याला आपण हिटलरशाही म्हणतो. निवडणुकीच्या आधी, सत्तेवर येण्याच्या आधी हिटलर नव्हता. निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेवर आल्यानंतर हिटलरने जे काही केलं त्याचं इतकं बुजवणं आणि पुस्तकांमध्ये
थोडेसे इंग्रजीमध्ये आहेत. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की इंग्रजी ज्यांना ज्यांना समजतं, ज्यांना ज्यांना वाचता येतं, ती पुस्तकं वाचा. एक्झॅक्टली आज या देशामधली RSS ची जी काय वाटचाल आहे त्याच दिशेने जाणारी आहे. या देशामध्ये हिटलर पैदा झालेला आहे आणि हिटलर सत्तेवर आलेला आहे. हिटलरशाही विचार, हिटलरची विचारधारा तोडून टाकायची असेल तर आम्हा तमाम बहुजनांना एकत्र येण्याची गरज आहे. एका क्षुल्लक कायद्यासाठी एक दुसऱ्याच्या विरोधात उभं ठाकण्याची गरज नाही. एका क्षुल्लक आरक्षणासाठी जो आरक्षण कधीही तुमचा मुक्तीदाता ठरू शकत नाही. आरक्षण हा तुम्हाला दिलेलं फक्त गाजर आहे. तुमचा मुक्तीदाता हा तुमचा विचार, तुमचं आचरण आणि तुम्ही करत असलेली कृती आणि तुमचं सहभागित्व, या देशाच्या व्यवस्थेमध्ये असणारं सहभागित्व, हेच तुमचं मुक्तीदाता ठरू शकतात. आरक्षण तुम्हाला टेकू दिलेलं आहे. त्या टेकूसाठी तुम्ही दोन समाजामध्ये तेढ निर्माण करू नका, भांडू नका, आपसामध्ये वाद करू नका, युद्ध करू नका. बंधूंनो, लढाई मोठी आहे, लढाई पुढे लढायची आहे.